बाबा, तुम्ही आता ह्या मसाल्याचा गंध घ्या आणि तुम्हीच ठरवा हा मसाला तुमचा आहे का राधाने बनवलेला आहे। प्लीज। आम्हाला मसाले चोरायचेच असते तर आम्ही एवढी धडपड का केली असती, इतके दिवस का थांबलो असतो। पण आमच्याबद्दल तुमच्या मनात जे विचार आहेत त्यामुळे तुम्हाला असं वाटणं खूप स्वाभाविक आहे। हरकत नाही, आता आम्ही ऑर्डर पूर्ण करायला जातोय। चांगल्या कामासाठी बाहेर जाताना घरातल्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे हे संस्कार माझ्यासारख्या अनाथावर सुद्धा आहे। त्यामुळे मला मनापासून तुम्हा सर्वांचे आशीर्वाद हवेत। साहेब, हे मसाले आम्ही खूप कष्टाने केले आणि यामध्ये तुमच्याशी स्पर्धा करण्याचा विचार आमच्या मनातही आला नाही आणि कधी येणारही नाही, कारण आपल्या माणसांशी कधी स्पर्धा करायचीच नसते, त्यांना सोबत घेऊन चालायचं असतं। हे सगळं फक्त विराजसला स्वतःला सिद्ध करता यावं यासाठी चाललंय। या सगळ्यात आम्ही कुठे चुकलो असू तर मोठ्या मनाने आम्हाला माफ करा आणि तुमचा आशीर्वाद द्या। काय झालं, कसं जमलं त्यांना? एवढा मसाला त्यांनी तयार केला, ते पण एका रात्रीत, फक्त दोघांनी। राजवीरजी तर सगळा मसाला जाळला होता ना तुमच्या समोर, पण नाही तर तोंड शिवून टाकीन कायमच। मसाला जाळला एवढंच ऐकतोय फक्त मी। मला सांग, मग त्या मुलीने खाली जो दाखवला तो मसाला आला कुठून? आणि तो सुद्धा एवढा मसाला एका रात्रीत तयार करतोपर्यंत तुम्ही काय झोपला होतात काय रे? आणि तू ग, तुझा मुलगा तर त्याच्या बरोबरच होता ना, हा? मग त्याला सुद्धा कळलं नाही? बोल की। मला खरोखर काही माहित नाही साहेब, राजवीर त्यांच्यावर लक्ष ठेवून होता, पण त्यांनी एवढा मसाला कसा काय केला काहीच कळत नाहीये। कसा कळणार? कारण मसाला जाळला, आपण जिंकलो, त्याचा आनंद उत्सव साजरा करत असाल ना तुम्ही। आणि बरोबर त्याच वेळेला त्या अनाथ पोरींनी संधी साधली। डोळ्यात तेल घालून लक्ष द्या असं सांगितलं होतं तुम्हाला, पण एकालाही ते जमलं नाही। सुमित, काम कर, माझ्या पैशातनं ना एक फुटकी कवडी सुद्धा देऊ नकोस यांना। फक्त भाकर मिळावी म्हणून शेपूट हलवत येतात माझ्यासमोर कुत्र्यासारखी, पण त्या कुत्र्यासारखी इमान जपून काम करण्याची उर्मीच नाहीये यांच्या अंगात। खरं तर तुमची ना जागाच नाहीये इकडे। जा, कुठे जाताय तिकडे जाऊ, किडे फुंकायला जा, निघा इथनं। त्या अनाथ पोरीने एका रात्रीत माझ्या आनंदाला पुन्हा शृंग लावला।
पण एका रात्रीत हा चमत्कार घडला कसा? तेच कळायला मार्ग नाहीये ना की हा चमत्कार घडला कसा. त्यामुळे पुन्हा एकदा तोंड लपवण्याची पाळी आली आपल्यावर. पुन्हा एकदा सगळा प्लॅन फिसकटला. हे साहेब खूपच बोलले का ग? अरे मी होती ना म्हणून नुसतं बोलले. तू समोर असतास ना तर तुझ्या घशामध्ये काचा कोंबल्या असत्या त्यांनी. फालतू माणूस आहे. तोंडाला येईल ते बोलतो. आपल्याला कुत्रा बोलला. पण हे सगळं ना त्या राधामुळे. कुठून आणला तिने मसाला कोण जाणे. अगं आई, तेच तर कळायला मार्ग नाहीये. तरी मी त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून होतो. पण काल रात्री त्यांनी एकदा होळीत मसाला जाळल्यानंतर आपण सगळेच रिलॅक्स झालो. तसा मी झालो. पण मसाला जाळल्यानंतर ते पुन्हा मसाला बनवतील असं कोणालाच वाटलं नव्हतं. मग मला तरी कसं कळणार होतं? हो रे, मला कळतंय ते. पण त्या माणसाला कोण समजवणार? राजवीर, माझं एक नीट ऐक. ह्या घरात आजवर तुझा जितका अपमान झालाय ना तेवढा बस आहे. आता यापुढे विजेंद्र बिराजदारच्या तोंडात तुझ्यासाठी फक्त आणि फक्त कौतुकाचे शब्द आले पाहिजेत. आणि त्यासाठी तुला कसोशीने प्रयत्न करायला लागेल. तुझ्या हक्काचं तुला मिळवायचंच असेल ना तर आणखी थोड्या आगीतनं आपल्याला जायला लागणार. पण ह्यावेळी त्या आगीत ते जळतील अशी सोय कर. संजीवने, संजीवने! काय झालं साहेब? काल रात्री मला जाग आली तेव्हा तुम्ही जागे होता. हो. मग तुमचा मुलगा आणि ती अनाथ पोरगी काय करत होती हे बघता नाही आलं तुम्हाला? काय विचारतोय मी? याच्याकडे लक्ष नाही का देता आलं तुम्हाला? नाही, म्हणजे मी बाहेरच गेले नाही ना. आणि ते मसाले जळाल्यानंतर लगेचच नवीन मसाले करतील असा विचारही आला नाही हो माझ्या डोक्यात. हेच चुकलंय माझं. एक एक बिनकामाचे नग एकत्र करून ठेवलेत मी. नंतर ती मुलगी खाली मला शहाणपणा शिकवून गेली. तुम्ही कोणी ना घरात राहण्याच्या लायकीचे नाही आहात. चालते वा माझ्या डोळ्यासमोरून चालते वा. माझा मसाला जळून राख झालाय, पण त्याचा गंध अजूनही तसाच आहे. राधा, हे बघ, जे झालं ते झालं. आता घडलेल्या गोष्टींचा ना फार विचार करत बसू नकोस. असं कसं विराजेस? डोक्यात विचार तर खेळत राहतातच ना. जगातलं सगळ्यात मोठं दुःख काय आहे माहिती? आपल्या आनंदात कोणाचाही सहभाग नसणार. अरे मी आहे ना तुझ्या आनंदात सहभागी. मी आपल्या म्हणते विराजेस, माझ्या एकटीच्या नाही. बघ राधा, तू ज्यांच्याकडनं अपेक्षा करतेस तेही एक दिवस खुश होतील. आणि तो दिवस आता काही फार लांब नाहीये. तू त्रास करून घेऊ नकोस. एकदा काही मसाल्यांची डिलिव्हरी झाली की बाबांना सुद्धा आपलं यश नाकारता येणार नाही. आई आहे, आई बाबांना समजवेल. आणि तोपर्यंत आपल्याला काय करायचंय तर शांतपणे आपल्याला आपलं काम करायचंय. कामावर सगळा फोकस पाहिजे, ते जास्त महत्वाचं आहे. कारण शेवटी आपलं कामच आपले हे दिवस बदलणार आहे. बरोबर ना? राधा,
ते राधा ते हॅलो हे शॉवर तू बोललास का रे ताईशी की आम्ही दुसरी मुलं बघायला घेऊ ताईसाठी? नाही 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 मी बोलतो ना. हा ए माझा नाही तुझ्यावर विश्वास. अरे हे बघ मी बोलतो म्हणलो ना मग बोलतो. ठीक आहे बाय. राधा काय रे आता काय परत का फोन केला? ए शॉवर तू स्पीकर वरती आधी फोन टाक. मीच ताईला सांगतो तुझ्याकडनं ना काही होणार नाहीये. अरे अरे म्हंटलो ना मी थँक्यू. आता किती वेळा विश करशील अजून? हे बघ आम्ही आता डिलिव्हरी द्यायला चाललोय. मी बोलतो नंतर. ठीक आहे बाय. हा ऐकणार नाही. मी जाता ताईलाच फोन करतो. फोन सायलेंटच केला म्हणजे आता कसं त्रास नाही असं हे होईल. कोण त्रास देते आणि कोणाशी काय बोलायचं म्हणत होतास? अगं हा मुंग्या सारखा सारखा फोन करतोय. ऑल द बेस्ट करायला आपलं ते डिलिव्हरी आहे ना त्याच्यासाठी. आणि मला पण अक्कल शिकवत होता. म्हणाला त्या दादांची नीट बोल अशी डील कर तशी. म्हटलं हा बोलतो असं सगळं. ते हे लक्ष देऊ नकोस तू त्याच्याकडे फार. दादा जरा एखादं मस्त गाणं लाव. नाही काय आमच्या राधाचा पडलेला चेहरा खुलला पाहिजे ना. हा लावा लावा. ओके वा वा वा. धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे हो सुटतील केव्हा उखाणे ना त्याला काही नाव नसावे तू रे माझा मितवा ना त्याचे काही बंधन व्हावे तू रे माझा मितवा. हॅलो हा मुंग्या बोल. राधा ताई शॉवर तुला काही बोलला का? हो बोलला ना. काय सांगतेस? खरंच बोलला? हो खरंच. आई शपथ. मग तू त्याला काय बोललीस? मी विराजसला काय बोलणार थँक्यू म्हणाले. काय तू जे बोलला त्याच्यावर तू थँक्यू बोललीस? हो मग आणखी काय बोलायचं असतं? काय बोलायचं असतं ना ते ना ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. पण थँक्यू नुसतं बोलायचं एवढं तरी मला माहितीये. मुंग्या नक्की कशाबद्दल विचारतोयस? अगं राधा कशाला तू त्याला एंटरटेन कर. हॅलो काय सारखं सारखं फोन करून त्रास देतोयस रे? आम्ही आता प्रवासात आहोत. सांगितलं ना तुला डिलिव्हरी द्यायला चाललोय. त्यामुळे डिलिव्हरी देऊन येईपर्यंत अजिबात फोन करून डिस्टर्ब करायचं नाही कळलं? चल ठेव फोन. हा हा बाय. स्विच ऑफच करतो. सारखा फोन सारखा फोन. काय म्हणत होता मुंग्या? तू मला काही बोललास का असं का विचारत होता तो? तुला काही बोलायचंय का माझ्याशी? हा नाही नाही काय नाही. कुठं काय? विराजस प्लीज खरं सांग माझं काही चुकलंय का? नाही ग. मग कोणी काही बोललंय का तुला? नाही. मग कोणी काही रागवलं वगैरे नाहीये ना? अगं कशाला कोण रागवेल? असं काही झालं नाहीये. तू काही विचार करतेस.
मग तू असं का वागतोयस विराजस? सकाळपासून तुझ्या वागण्यात ना काहीतरी गडबड आहे. मसाल्यांच्या बाबतीत काही आहे का जे तू मला सांगत नाहीयेस? राधा, मसाल्यांच्या बाबतीत काही असतं तर तुझ्यापासून लपवलं असतं का? हा, नाही, असं काही नाहीये. मग नक्कीच माझ्याविषयी काहीतरी असणार आहे, हो ना? हो. काय? खरंच माझ्याविषयी? नाही नाही नाही, म्हणजे तुझ्याविषयी तर अजिबातच नाहीये असं म्हणायचं होतं मला. हो. नक्कीच माझ्याबद्दल आहे काहीतरी. आता तर मला जाणून घ्यायचंच आहे की काय आहे. लवकर सांग मला, आत्ताच आत्ता सांग काय आहे. विराजस, तू आत्ताच हो म्हणालास ना? हो म्हणालास ना? मग बोल, काय लपवतोयस तू? बोल, पटकन बोल. नाही नाही राधा, असं काही नाहीये. मी खरंच काही लपवत नाहीये. आणि जे काय असेल ते मी डिलिव्हरी नंतर सांगतो, ठीक आहे? नाही 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 विराजस, मला आत्ता ऐकायचंय काय ते. काय लपवाछपी सुरू आहे तुझी? हा, त्याच्यामुळेच पोटात दुखतंय ना तुझ्या? हा, सांग मला खरं खरं काय आहे ते. लवकर सांग मला, आत्ताच्या आत्ता कळलंच पाहिजे खरं काय आहे ते. विराजस, तू पुन्हा लपवाछपी सुरू केलीस? अगं राधा, खरंच मी खरंच नाही लपवते काही. मी खूप मनापासून सांगतोय, काही लपवत नाहीये मी. मूर्खा, बावळट, अक्कल नाही? राधा, अरे माणसं बघ ना कशी गाडी चालवतात. दादा, पण काहीही झालं ना तरी तुम्ही सावकाश व्यवस्थित गाडी चालवा. हा, हो हो हो. विराजस, तुम्हाला सांगणार आहेस की नाही? राधा, मी हो म्हणजे मी सांगतो, पण तू प्लीज चिडू नकोस. हा, हे सगळं होऊ दे. आपलं ऑर्डर आपण दिली की मग मी सगळं सांगतो. दादा, गाडी थांबवा. आत्ताच्या आत्ता गाडी बाजूला घ्या. दादा, गाडी थांबवा. काय झालं? आधी तू मला सांग, तू काय लपवतोयस? त्याशिवाय गाडी पुढे जाणार नाही. पोटात फार काळ काहीच लपून राहू शकत नाही आणि मनातलं तर नाहीच नाही. आपल्या मनात असलेलं एखाद्यावरचं जीवापाड प्रेम कधी ना कधी ओठावर येतच. पण ते कधी येणार हे आपण नाही, आपलं प्रेम ठरवतं. त्याची वेळ, काळ सगळं ठरलेलं असतं, प्रेमाने ठरवलेलं असतं. कुणास ठाऊक तुमच्या प्रेमाने हीच वेळ ठरवली असेल. मग वाट कसली बघताय? येऊ द्या तुमच्या मनातलं ओठांवर. विराजस, राधा, हे बघ, एवढं काही फार महत्वाचं नाहीये. हा, नंतर सांगतो ना. खोटं बोलू नकोस हा विराजस. तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय. काय दिसतंय? जे तुझा चेहरा सांगतो. काय काय सांगतोय माझा चेहरा? हेच की काहीतरी नक्कीच महत्वाचं आहे जे तुला सांगायचं. सांग लवकर. हो दादा, सांगा लवकर, नाही तर आपण वेळेवर पोहोचणार नाही. हा, सांगतो. कम ऑन विराजस, कधी ना कधीतरी सांगावंच लागणार आहे. मग आत्ता का नाही? राग सांगून सांग तिला तुझं खूप प्रेम आहे तिच्यावर. बोल विराजस, बोल. विराजस, तू सांगणार आहेस की नाही? सांगतो. पण हे असं नको. आलोच. कुठे? विराजस, विराजस कुठे चाललायस? ताई, गुलाब कसा दिला? तुम्ही कोणावर प्रेम करत असाल ना तर 10 रुपये, नाही तर 20 रुपये. बोला किती वाला देऊ? 10 वाला की 20 वाला? आहे का प्रेम तुमचं? 10 वाला द्या.
स्वप्न चालून आले बघता बघता स्वप्न चालून आले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता रंगरंगीत झाले दिसता दिसता श्वास संगीत झाले जुळता जुळता चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो कामला आजही तू द्या तूच सावली या दिशा वाट होते पैंजणांची सोबतीने तुझ्या स्वप्न चालून आले बघता बघता माझ्या मनात काय चाललंय विचारत होतीस ना? सांगतो. राधा, आय लव्ह यू. राधा, राधा, आय लव्ह यू. राधा, तुझ्या मिसळीच्या चवीमुळे तुझ्याकडे खेचला गेलो. भांडता भांडता तुझ्याशी मैत्री कधी झाली आणि मैत्रीचं रूपांतर अलगत प्रेमात कधी झालं कळलंच नाही. आणि मैत्रीची सीमा ओलांडून तू कधी क्लिक झालीस आणि कशी क्लिक झालीस तेही नाही कळलं. हा, पण जेव्हा क्लिक झाली ती कायमची. राधा, तुझ्याशिवाय आयुष्याचा विचारही नाही करू शकत. राधा, माझं जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. आणि तुझं